मागच्या महिन्यात मी ना 2दा येऊन गेली, त्याची मशीनच बिघडलेली. किती वेळ अंगठा देते काय होतच नव्हतं. आता पण त्याचं तेच नाटक चालू आहे, ते बघा. आता परत सांगेल आपल्याला जावं म्हणून मागे. बापरे, लाईन बघ कुठपर्यंत गेली. बरं झालं लवकर आलो. प्रत्येकाला असे मध्ये घेतलं तर आमचा नंबर कधी यायचा? आम्ही पाऊण तास झालो उभे एका जागी. लवकर नंबर लावलेला वाटतं तुम्ही. हो. तांदूळ चांगले मिळालेत. गहू तर नेहमीच खराब आहे, गहूचं काय बोलूच नका. आणि ह्याच्या चपात्या पण काळ्या पडतात. मी त्याच्या बदली तांदूळच घेते. सिंध्यांचीच मुलगी ना कुठली? ही लाल बॅग वाली. हा. आई विचारते एवढा उशिरा येतेस कशी घरी, तर बोलते एक्स्ट्रा क्लासेस असतात. हे यांचे एक्स्ट्रा क्लासेस. नाहीतर काय बोलायचं आजकालच्या पोरींना. कसे खिदळतायत बघा. काय ऊन आहे बघा, रखरखी. एकदम मे महिन्यासारखं ऊन लागतंय. मध्येच पाऊस येतोय, मध्येच थंडी लागतंय. काय वातावरण चाललंय बघा. मिळाला दिवाळीचा शिदा, सगळ्यांना मिळाला. तुम्ही कदाचित उशिरा आला असाल ना, म्हणून तुम्हाला नसेल भेटला. हो, ह्यांच्या कशा लोकांचं घशात घाला म्हणून मी येऊन घेऊन. काय भेटलं? साखर दिलेली, चणा डाळ दिलेलं, तेल दिलेलं आणि रवा होता. सोनांच्या मुलीचं लग्न झालं ना? झालं ना. मग ती इथे कशी अजून? माहेरपणाला आले असेल. किती महिने झाले मी इथेच बघते तिला. करून आले की काय सासरी भांडणं बिणणं? नंबर जवळ आला ना, यांना फोन करून सांगते. हॅलो, तुम्ही या खाली. आला जवळ आलाय नंबर. जास्त माणसं नाहीये तर लवकर या. आणि ती 10 किलोची पिशवी पण घेऊन या. काय गहू घेत नाहीये तर तांदूळच घेते त्याच्या बदली. तर ती सफेद पिशवी आहे बघा ड्रॉ खाली टाकलेली, ती घेऊन या. इकडे या उभे राहा. हे काय रेशन कार्ड घ्या, आपलाच नंबर आहे. जावा पुढे वा.